बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे त्याआधी सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार आहेत। तर आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आणि अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, काय सांगाल? सध्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे, त्यासाठी मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलाय। काय अधिकची अपडेट आहे? मोहिनी, नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की सध्या मी खुलताबादमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्याच ठिकाणी सध्या मी उभा आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नुकताच कडेकोट आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। SRPFची एक कंपनी ज्यामध्ये 100 जवान आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक जवान आहेत हे दाखल झालेले आहेत। तर नुकतेच या ठिकाणी दाखल आपण या ठिकाणी बघू शकतो की SRPFचे संपूर्ण जवान जे आहेत या ठिकाणी आता दाखल झाले आहे आणि या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात व्हायला आता सुरुवात झालेली आहे। राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही जोरदार वाद सुरू आहे आणि मागील काही दिवसापासून औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी अशी जी मागणी आहे ती सातत्याने करण्यात येत आहे आणि या मागणीने आता जोर लावून धरलेला आहे। त्यामुळे या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी योग्य ती खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी येणारा जाणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे बॅरिकेटिंग अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की फक्त एकच व्यक्ती या बॅरिकेडमधून आतमध्ये जाऊ शकतो किंवा या ठिकाणी परत येऊ शकतो आणि त्याची सुद्धा कसून चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये काहीही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी देखील आता योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। या कबरीकडे जाणारे जे 2 रस्ते आहे मुख्य त्या ठिकाणी नाकेबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून ती योग्य ती खबरदारी सध्या आता घेण्यात आलेली आहे। नक्कीच रामनाथ, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच संदर्भात वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया। इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करना, ये इनकी बातें जो चल रही है आजकल, तो मुझे लगता है कि ये सब गंदगी राजनीति की जो हो रही है, हमेशा के लिए इस राज्य को अस्थिर करके रखना, इसी बात यहाँ पे दिखती है। एक बात आखिरी में यही कहूँगा कि औरंगजेब को लेकर हिंदुत्ववादी संगठनाओं को मैं ये कहूँगा, जब 27 साल औरंगजेब यहाँ रहा तो उसने इस राष्ट्र का कुछ नहीं बिगाड़ सका। अब मरने के बाद में उसका कब्र को खोद के आपको क्या